हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे। तर पहा, देवांना अंघोळ घातल्यानंतर त्या पाण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे। बरेच लोक देवांना अंघोळ घातल्यानंतर जे पाणी असतं तर ते तुळशीला अर्पण करत असतात। हे पाणी तुळशीला अर्पण केलं जात नाही, तर हे पाणी कुठं अर्पण केलं जातं तर याच पाण्याचा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। मग आपण कितीही देवपूजा करू, पूजा पाठ करू, सेवा करून सुद्धा जर आपल्या घराला दोष लागत असतो आणि आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत आणि त्या पूजेचं किंवा त्या सेवेचं फळ सुद्धा प्राप्त होत नाही, तर अशा कोणत्या चुका आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या घरातील महत्त्वाचे जे स्थान असतं तर ते म्हणजे आपलं देवघर। आपल्या देवघरामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्ती असतात आणि घरातल्या व्यक्ती या देवघरामधली पूजा अर्चा मनोभावे करीत असतात। आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा आपल्या जीवनामध्ये सुख समाधान राहावे, त्याचबरोबर ऐश्वर्य राहावं, आनंद राहावा यासाठी आपण मनोभावे प्रार्थना सुद्धा करत असतो। पण काही वेळेस आपण देवपूजा करणं म्हणजे दररोज पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित फळ हे प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आपल्याला मनामध्ये बऱ्याच वेळेला येतं की मी देवांचं एवढं करतो, मी देवांची एवढी पूजा करतो, सेवा करतो, तरी सुद्धा माझ्या घरामध्ये सुख शांती का लाभत नाही आणि अडचणी का येत असतात। आणि आपण ही जी देवपूजा करत असतो किंवा पूजा पाठ करत असतो तर ते करत असताना आपल्याकडनं काही चुका होत असतात आणि या चुकांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात आणि देवपूजेचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही। तर पहा, आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करण्याची वेळ कोणती असावी। तर पहा, देवपूजा करण्याची जी वेळ असते तर ती तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे बघा 12 ते 12:30ची जी वेळ असते तर या वेळेमध्ये मात्र आपल्याला चुकून सुद्धा देवांना स्नान घालायचं नाहीये आणि या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारची सेवा आणि पूजा सुद्धा करायची नाहीये। त्याचबरोबर आपण इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवांना कधीही स्नान घालू शकतो आणि पूजा पाठ करू शकतो। पण देवपूजा करण्याची जी सगळ्यात चांगली वेळ असते किंवा शुभ वेळ जी असते तर ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त। तर ब्रह्ममुहूर्तावरती आपण सकाळी उठल्यानंतर 9 वाजण्याच्या आधी देवघरामध्ये जर आपण पूजा केली तर त्याचं आपल्याला चांगलं फळ हे प्राप्त होत असतं। कारण देवपूजा करत असताना आपल्या मनामध्ये कधीही कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये वेगळे विचार यायला नको, चांगले असतील वाईट असतील, पण मन आपलं नेहमी शांत ठेवून एकाग्र ठेवून आपल्याला देवाचं नामस्मरण करतच आपण जर देवपूजा केली तर आपलं लक्ष जे आहे तर त्या देवपूजेकडे केंद्रित होत असतं आणि आपण जी पूजा करत असतो तर ती पूजा सुद्धा फलदायी ठरत असते। तर बघा, आपण बऱ्याच वेळेला सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घरातली कामं वगैरे चालू करत असतो, पण अशा वेळेला इकडं तिकडं भरपूर असा विचार आपल्या मनामध्ये येत असतो। आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अशा काहीतरी गोष्टी नेहमी घडत असतात आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर आपण देवपूजा करायला जर गेलो तर त्या गोष्टीच आपल्या मनामध्ये सतत येत असतात आणि आपण जी देवपूजा करत असतो तर त्या देवपूजाकडे आपलं लक्ष नसतं आणि आपण फक्त कृती करत असतो। पण देवांबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी जप किंवा मंत्र आपण न करता फक्त विचार करतच आपल्या मनामध्ये ही देवपूजा करत असतो। आपलं मन सकारात्मक होऊन जर आपण पूजा केली तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं। म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला स्नान करून लगेचच देवपूजा केली तर अतिशय उत्तम आणि अतिशय फलदायी मानले जाते। आता यानंतर देवांना अंघोळ घालताना किंवा पूजा पाठ करताना आपल्याला कोणत्या चुका या आवर्जून टाळायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण देवपूजा करून झाल्यानंतर देवांना स्नान करून झाल्यानंतर दिवा हा प्रज्वलित करत असतात, अगरबत्ती लावत असतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे। देवांना अंघोळ घालण्याच्या आधीच आपल्याला आपला दिवा, अगरबत्ती किंवा धूप प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर आपलं जे देवघर असतं तर देवघराची
जी हाईट आहे तर ती फार उंच नसावी, पूजापाठ करताना देवघराच्या खाली आपली हाईट असावी, अशा पद्धतीने आपल्याला देवघर आपलं असलं पाहिजे। त्याचबरोबर बघा, जी आपण देवपूजा करत असतो तर ही पूजा करत असताना खाली काहीतरी आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसूनच आपल्याला आपली देवपूजा करायची आहे। हे आसन का घ्यायचं आहे? आपण जी पूजा करतो किंवा आपण जे सेवा करतो तेव्हा जर आपण आसन घेतलं नाही तर ती आपण केलेली पूजा किंवा सेवा जी आहे तर ती धरणी मातेला समर्पित होत असते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत नाही। आणि म्हणूनच आपण कुठलीही छोटी मोठी पूजा असो, सेवा असो, तर ती करताना आपल्याला नेहमी आपल्याला बसायला आसन हे घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ती पूजा किंवा सेवा आपल्याला करायची आहे। त्यानंतर पुढची चूक बघा बरेच जण करत असतात ती म्हणजे देवपूजा करण्यासाठी जे आपण आसन घेतो तर आपण जे आसन वापरतो तर देवपूजेसाठी आपल्याला वेगळं आसन ठेवायचं आहे, जे आपण जेवताना वापरतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आला आहे, पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना जे आपण आसन देत असतो तर तेच आपल्याला देवपूजेचं आसन म्हणून चुकून सुद्धा वापरायचं नाहीये। हे आसन आपल्याला पूर्णपणे वेगळं ठेवायचं आहे। जे देवपूजेचं आसन आहे तर ते आपल्याला वेगळंच ठेवायचं आहे आणि ते इतर कामांसाठी म्हणजे जेवताना किंवा कोणी पाहुणे आलं तर त्यांच्यासाठी आपल्याला हे आसन वापरायला द्यायचं नाहीये। हे फक्त देवपूजेसाठीच आपल्याला वापरायचं आहे आणि म्हणून आपली पूजा करून झाली की व्यवस्थित आपल्याला त्याला घडी घालून एका साईडला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून त्या आसनाचं पावित्र्य सुद्धा राखलं जातं आणि त्या पूजेचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं। त्याचबरोबर आपण देवघरातल्या ज्या आपल्या मूर्ती असतात आणि त्या आपण मूर्ती सर्व एका तामणामध्ये मूर्ती ठेवत असतो आणि त्यावरून पाणी घालत असतो, म्हणजे सगळे देवी देवतांना आपण एकाच वेळेला आंघोळ घालत असतो। पण हे अत्यंत चुकीचं आहे, म्हणजे आंघोळीची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे। कारण आपण सगळ्या मूर्तींवरती एकत्र जेव्हा पाणी घालत असतो किंवा त्या पाण्याचे जे शिंतोडे असतात किंवा जे थेंब असतात तर ते इतर मूर्तींवरती सुद्धा उडत असतात, म्हणजे उष्ट पाणी जे आहे तर ते आंघोळ घातल्यासारखं होत असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ चुकून सुद्धा अजिबात घालायची नाहीये। तर पहिल्यांदा तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तांब्याचं ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक मूर्ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि डाव्या हाताने तुम्हाला त्या मूर्तीवरती पाणी ओतायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक मूर्तीला तुम्हाला आंघोळ घालायची आहे। आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला त्या मूर्तींना स्वच्छ कोरडं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे, जेणेकरून जे पाण्याचे शिंतोडे आहेत तर ते एकमेकांच्या मूर्तीवरती उडणार नाहीत आणि ही चूक सुद्धा आपल्याकडनं होणार नाही। त्याचबरोबर बघा, आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो आणि देवांना आंघोळ घातल्यानंतर आपण देवघरामध्ये ठेवतो असं चुकून सुद्धा करायचं नाहीये। तर देवांना स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एक सेपरेट रुमाल किंवा नॅपकिन हा ठेवायचा आहे आणि देवांच्या मूर्ती या स्वच्छ अंघोळीनंतर आपल्याला या नॅपकिनने किंवा या रुमालाने पुसायच्या आहेत आणि मगच आपल्याला ते देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। तशाच ओल्या मूर्ती आपल्याला चुकून सुद्धा देवघरामध्ये ठेवायच्या नाहीयेत, नाहीतर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही। तर आपल्याकडनं या ज्या चुका अशा प्रकारच्या होत असतात आणि त्यामुळेच आपल्या घराला दोष हा लागत असतो। ज्या प्रकारे आपण स्नान करताना कोमट पाण्याचा वापर करतो किंवा गरम पाण्याचा वापर करतो त्याचप्रमाणे देवांना आंघोळ घालताना सुद्धा आपल्याला कोमट पाण्याने आंघोळ तुम्ही घालू शकता। त्याचप्रमाणे बघा, आता देवपूजेला पाणी कोणतं वापरायचं आहे? देवपूजेला पाणी आपल्याला नेहमी स्वच्छ वापरायचं आहे। तर आपल्या किचन मधलं जे बेसिन असतं तर त्यातलं तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। बाथरूम मधलं किंवा इतरत्र तुम्हाला पाणी घ्यायचं नाहीये, नेहमी स्वच्छ जे नळाला येणारं पाणी असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तेच आपल्याला देवपूजेसाठी वापरायचं आहे। आता देवांना आंघोळ घातल्यानंतरचं जे पाणी असतं तर या पाण्याचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। बरेच जण आंघोळ घातल्यानंतर हे जे पाणी असतं तर ते पाणी तुळशीला अर्पण करत असतात, पण आपल्याला चुकून सुद्धा हे पाणी तुळशीला घालायचं नाहीये। सगळ्यात मोठा दोष आपल्या घराला यामुळे लागत असतो आणि तुळस ही खूप पवित्र मानली जाते आणि तुळशी माता हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पाणी आपल्याला चुकून सुद्धा तुळशीला अर्पण करायचं नाहीये। मग हे पाणी आता आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे? तर हे पाणी आपण आपले जे देवतांना आपण जी फुलं अर्पण करत असतो, म्हणजे फुलांची झाडं तुमच्याकडे असतील किंवा तुमच्या गार्डन मध्ये कुठल्याही प्रकारची फुलांची झाडं असतील, मग ते गुलाब असेल, जास्वंद असेल, जाईजुई असेल, मोगरा असेल, कुठल्याही प्रकारचं जे फुलांचं झाड तुमच्या घरामध्ये आहे तर त्या झाडांना तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता।
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर शमीचं झाड असेल किंवा बेलाचं झाड असेल तर त्या झाडाला सुद्धा आपल्याला पाणी चुकून सुद्धा अर्पण करायचं नाहीये, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत ज्याला आपण देवतांच्या स्वरूपामध्ये मानत असतो आणि त्यामुळे या चुकून सुद्धा पाणी आपल्याला सांगितलेल्या झाडांना अर्पण करायचं नाहीये। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा आपल्या घरावरती जर वारंवार अडचणी येत असतील, घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील, वादविवाद कलह होत असतील, आलेला पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल आणि घरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर आजारपणा वाढलेला असेल, विवाह जुळत नसतील, तर यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला असतो आणि त्यामुळे यासारख्या गोष्टी या घडत असतात। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सांगितल्याप्रमाणे देवांना अंघोळ घातल्यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुमच्या घराच्या छतावरती तुम्हाला फेकायचं आहे। आता तुमचा बंगला असेल किंवा तुमचं छोटं घर असेल तर जितकं पाणी तुम्हाला फेकता येईल तेवढं पाणी तुम्हाला फेकायचं आहे आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या टेरेसवरती सुद्धा तुम्ही हे पाणी फेकलं तरीही चालेल। त्यामुळे आपल्या घरातल्या अडचणी दोष या दूर होतात। त्याचबरोबर देवाची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार येणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला विधिवत पंचोपचारे आपल्या देवी देवतांची पूजा सुद्धा करायची आहे। अशा प्रकारे जर आपण पूजा केली तर यामुळे आपल्या पूजेचं आपल्याला इच्छित फळ हे प्राप्त होईल आणि आपल्या पूजेचा आणि सेवेचा स्वीकार सुद्धा होईल आणि आपल्यावरती देवी देवता हे प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळेल। त्यामुळे तुम्ही हे सांगितलेले उपाय नक्की करा आणि सांगितलेल्या ज्या चुका आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।